Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn continued proportion of chapter 4 ratio and proportion of standard 9th math first, that is algebra. तर आपण कंटिन्यूड प्रपोर्शन बघणार आहे. कंटिन्यूड प्रपोर्शन काय की प्रपोर्शन बघितलं आपण. आता पुढे काय बघायचं आपल्याला कंटिन्यूड प्रपोर्शन. इफ A is to B, that is this ratio A is to B is equal to B is to C, A is to B is equal to काय असेल B is to C, then A, B, C are in continued proportion. पहा काय याच्यामध्ये बा हिची सेकंड टर्म आणि याची फर्स्ट टर्म काय सेम आहे बरोबर. A is to B, B is to C हा एक नंबर काय त्यांच्यामध्ये कॉमन आहे हा नंबर बरोबर. असं जर असेल हा रेशो आणि हा रेशो जर इक्वल असेल तर काय म्हणणार आहे आपण देन we say that A, B, C are in continued proportion, that is these two ratios are same, then and one term is common, that is this second term is equal to first term of second ratio, then A, B, C are in continued proportion. अथवा A, B, C जर continued proportion असेल तर काय काय भेटेल आपल्याला conversely when A, B, C are in continued proportion then first one this ratio are equal A is to B is equal to B is to C. अथवा यांचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय भेटेल B स्क्वेअर इज इक्वल टू AC, B स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटेल AC. त्याच्यानंतर थर्ड B बाय ही एक कंडिशन लक्षात ठेवा, B इज द जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C फॉर एव्हर. लक्षात ठेवा B इज द जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. तुम्हाला फक्त फिजिक्स आपल्या अल्जेब्रामध्येच नाही तर जॉमेट्रीमध्ये पुढे सायन्समध्ये सुद्धा याचा काय ह्या कंडिशनचा उपयोग करायचा. हा वर्ड लक्षात ठेवा जॉमेट्रिक मीन बरोबर. जॉमेट्रिक मीन B इज द जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. आणि काय कंडिशन आहे की B स्क्वेअर दॅट इज स्क्वेअर ऑफ धिस B इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म, स्क्वेअर ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. देन B इज द जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. सेकंड B इज द मीन प्रपोर्शनल ऑफ A अँड C. परत काय दुसरा वर्ड B काय मीन प्रपोर्शनल आहे कोणाचा A अँड C बरोबर. ह्या कंडिशन्स आहे, ह्या सर्वांचा मिनिंग काय सेम आहे 1 2 3 4 बरोबर. आणि ह्या हा A इज टू B इज इक्वल टू B इज टू C इज इन कंटिन्यूड प्रपोर्शन. या सर्वांचा मिनिंग काय सेम आहे. ओके. नाव सेकंड थिंग इज के मेथड. एक मेथड दिली आपल्याला के काही आपल्याला काय करायचं आहे टू साईड्स आपल्याला इक्वल दाखवायचे आहे बरोबर. शो दॅट साठी तर के मेथड काय बघा. फर्स्ट वन बघा फॉर प्रपोर्शन इफ किंवा A इज टू B इज इक्वल टू C इज टू D म्हणजेच काय A, B, C, D आर इन प्रपोर्शन. याला आपण काय करणार आहे जस्ट वी से इट इज के, दिस रेशो विल बी के. A इज टू B इज इक्वल टू C इज टू D त्याला आपण काय म्हणणार आहे के म्हणणार आहे. हा रेशो जो आहे आपल्याला माहीत नाही 2.5 आहे का 7.3 आहे बरं. जस्ट हा काय त्याला आपण के म्हणणार आहे के से. मग काय आपल्याला यालाच आपण काय म्हणतो के मेथड. मग काय भेटतं आपल्याला फर्स्ट A इज इक्वल टू A बाय B इज इक्वल टू के, C बाय D इज इक्वल टू के, देन वी गेट A इज इक्वल टू बी के. वी रिप्लेस इन एक्सप्रेशन दॅट इज A बाय बी के अँड C बाय डी के. बीच्या जागेवर Aच्या जागेवर काय ठेवणार बी के, Cच्या जागेवर काय ठेवणार डी के. असे जेव्हा आपण यूज करतो यालाच काय म्हणतो आपण के मेथड. एक्झाम्पल घेतल्यावर तुमची आयडिया क्लिअर होईल. अजून बघा सेकंड A इज टू B कंटिन्यूड प्रपोर्शनसाठी B इज टू C इज इक्वल टू के, A इज टू B इज इक्वल टू B इज टू C इज इक्वल टू के. देन व्हॉट डू गेट B इथून स्टार्ट करायचं B इज इक्वल टू C के, B इज टू C इज के अँड A इज टू B इज इक्वल टू के. सो B इज इक्वल टू C के, A इज इक्वल टू B के राईट. B इज इक्वल टू काय C के आणि A इज इक्वल टू B के. नाउ दिस B is replaced by CK, CK into K. A is equal to CK square. A is equal to काय होईल आपल्याला CK square. Aच्या जागेवर काय रिप्लेस करणार आपण CK square किंवा कंटिन्यू प्रपोर्शन असेल तर हे कोणासाठी B is to CK. One thing is that we can extend the idea of continued proportion for 3 or more ratios. म्हणजे काय A is to B, B is to C, C is to D, D is to E and so on. Then we say that then A, B, C,
DE are in continued proportion, right? One thing is remaining, that this term आपण 2 याच्यासाठी बघितलं होतं. हे आपण ही जी आयडिया आपण 2 पेक्षा जास्त रेशोसाठी पण काय करू शकतो, आपण डिफाईन करू शकतो. ओके. नाउ डिअर स्टुडंट, वी विल सी प्रॅक्टिस सेट 4.5. बघा विद्यार्थी मित्रो, तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे तिथपर्यंत जाईल, तुम्हाला पण पुढचे व्हिडिओ मिळतील. क्वेश्चन नंबर 1 काय, विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 and 21 सो दॅट रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. 12, 16 आणि 21 मधून कोणता नंबर सबट्रॅक्ट केला तर जे नंबर्स येतील ते काय राहतील, कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये. लेट एक्स बी subtracted from 12, 16 and 21, then resultant numbers are in continued proportion. That is 12 minus x, 16 minus x and 21 minus x are in continued proportion. Therefore 12 minus x divided by 16 minus x is equal to 16 minus x divided by 21 minus x. Therefore what we get, 16 minus x, 16 minus x square is equal to काय, 12 minus x into, किंवा ही इकडे घ्या, 12 minus x minus 21 minus x, 12 minus x cross multiplication is equal to 16 minus x bracket square, right? अथवा 12 into 1 21, 12 1 जा 12, 1 carry, 12 2 जा 24, 24 and 1 25, again minus 12x minus 21x plus x square is equal to a minus b square, a square minus 2ab plus b square. So 256, 16 square is 256, again 16 2 जा 32 minus 32x plus x square. अथवा दोघं काय काय 252 minus 33x plus x square, again 256 minus 32x plus x square. So x square गेट कॅन्सल, दोन्ही साईडला सेम साईन म्हणून कॅन्सल होते. पुढे काय आता 252 minus 33x minus 32x plus 32x. आता हे सॉरी 256 minus 32x, हे 32x इकडे त्यांना काय होईल, प्लस होईल 33x plus 32x, 256 minus तिकडे त्यांना काय, इक्वेशन इन वन व्हेरिएबल 252, इक्वेशन इन वन व्हेरिएबल एक्स या याच्यामध्ये आलेलं. नेक्स्ट बघा आता काय, सो मायनस 33 प्लस 32 काय होईल, सबट्रॅक्शन होईल, नॉट ॲडिशन. नोट दॅट व्हॉट डू गेट, मायनस एक्स 256 मायनस 252 4, and therefore shift this minus sign here, x is equal to minus 4. Therefore minus 4 should be subtracted. minus 4 should be subtracted. काय करावं लागेल, minus 4 सबट्रॅक्ट करावं लागेल.
आता बघा आपण टॅली करून पाहू. 12 इथे लक्षात ठेवा मायनस मायनस 4 आहे. 12 मायनस मायनस 4 अगेन 16 मायनस मायनस 4 and 21 minus minus 4. So this we get minus minus plus 12 plus 4 16. This is 16 minus minus plus 4 20. हे टॅली करतोय आपण, हा काही पार्ट नाही. 21 प्लस 4 दॅट इज 25. मग काय 16 आणि 25 याचा प्रॉडक्ट किती येतो 400 आणि 20चा स्क्वेअर काय तो 400. म्हणजे आपला आन्सर काय राईट आहे. म्हणून -4. नोट दॅट -4 असं सबट्रॅक्ट होईल, मायनस मायनस प्लस होईल. ओके. नाउ डिअर स्टुडंट, क्वेश्चन नंबर 2 इज if 28 minus x is the mean proportional of 23 minus x and 19 minus x, then find the value of x. 28 minus x is the mean proportional of 23 minus x and 19 minus x. Therefore, by definition, काय होतं आपल्याला 28 minus x square is equal to product of this 23 minus x and 19 minus x. So a minus b square 784, a square minus 2ab 56x plus x square. इकडे बघा आता 19 3 जा 57, हे 23 आणि 9, 19 3 जा 57, 5 कॅरी, 19 2 जा 38, 38 and 5 43. त्यानंतर मायनस 23x मायनस 19x प्लस एक्स स्क्वेअर, मायनस मायनस प्लस. काय आता एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. 784 हां 437 437. 19 आणि 23, 9 प्लस 2 9 प्लस 3 12 42x मायनस 42x. राईट. आता काही मायनस 56x इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. इकडे त्यांना काय प्लस 437 मायनस 784. राईट. इकडे काय आपलं 56 मायनस 42 मायनस 14x. इकडे बघा 784 मायनस 437, 14 मायनस 7 1 7, 8 मायनस 4 4, 7 मायनस 4 3, मायनस 347. राईट. नंबर कोणता मोठा आहे, हा नंबर मोठा आहे म्हणून मायनस साईन येईल. आणि देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 347 बाय मायनस 14 and therefore x is equal to 347 by 14. Okay. Now next one is three numbers are in continuous proportion whose mean proportional is 12 and the sum of the remaining two numbers is 26. Then find these numbers. अथवा three numbers are in continuous proportion whose mean proportional is 12. अथवा mean proportional काय दिलं आपल्याला रिमेनिंग टू नंबर्स म्हणजे काय फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म. सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म इज इक्वल टू काय फर्स्ट आणि थर्ड टर्मची सम काय दिलेली आपला फर्स्ट अँड थर्ड टर्म्स किती ते 26. लेट फर्स्ट टर्म काय घेऊ आपण एक्स. देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू काय 26 मायनस एक्स. बरोबर. दोघांची सम काय दिली आपल्याला 26.
if first one term is x, then other term is 26 minus x. Therefore what we get? X, 12 and 26 minus x are in continued proportion, and therefore what we get? X into 26 minus x is equal to 12 square, right? फर्स्ट आणि थर्डचा प्रॉडक्ट हा कोण करेल? स्क्वेअर ऑफ मिडल. सो 26x minus x square is equal to 144, right? That is minus x square plus 26x minus 144 is equal to 0. Therefore आता काय करतो? -1 ने मल्टिप्लाय करतो. x स्क्वेअर मायनस 26x प्लस 144. पहा, दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. हे कोणतं इक्वेशन आहे? वर्ग समीकरण. आता याच्यात काय येईल आपल्याला की 144 या 8ला तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. सर 144चे असे फॅक्टर करा ज्याची सम काय पाहिजे? 26 मायनस 26. मग काय आता 144 18 8 जा आणि -18 आणि -8 दोन्ही लास्ट टर्म पॉझिटिव्ह आहे, मिडल टर्म निगेटिव्ह आहे, दोन्ही फॅक्टर्स काय निगेटिव्ह, राईट? -18 -8 किती होतात? -26, राईट? देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 18x मायनस 8x प्लस 144. x कॉमन, 8 कॉमन, राईट? सो x minus 18 and x minus 8, x minus 18, x minus 8, x minus 18 कॉमन, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय? x minus 8. क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्ही यापूर्वी सॉल्व्ह केलेलं आहे. Therefore x minus 18 is equal to 0 or x minus 8 is equal to 0. Either this bracket is 0 or this bracket is 0, and therefore x is equal to 18, x is equal to 8. आता दोन व्हॅल्यू भेटले आपल्याला. आपल्याला ते नंबर्स शोधायचे, दॅट नंबर्स, राईट? when x is equal to 18, that is first term, therefore थर्ड टर्म काय भेटेल आपल्याला? 26 minus 18, that is 8, and therefore that numbers are 18, 12 and 8 when x is equal to 8. That is first term is equal to 8, therefore third term is equal to 26 minus 8, that is 18, and therefore that numbers are 8, 12 and 18. Okay. Now question number 4 is, if a plus b plus c is equal to a minus b plus c is equal to a square plus b square plus c square, show that a b c are in continued proportion. आता बाई कंटिन्यूड प्रपोर्शन दाखवायचं. ए बी सी कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय काय आपला तो? दॅट इज a बाय b इज इक्वल टू b बाय c, अगेन b स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. ह्या दोनपैकी एक कंडिशन दाखवायची आपल्याला. b स्क्वेअर इज इक्वल टू ए सी पण दाखवलं तर काय होईल? ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन, बरोबर? अथवा गिवन ए प्लस बी प्लस सी, ए मायनस बी प्लस सी, राईट? अथवा ए प्लस बी प्लस सी. आता मी याला काय लिहितो बघा, नीट लक्ष द्या.
मी काय सांगतो ए प्लस सी प्लस बी. मी काय केलं ए प्लस सी प्लस बी घेतलं, ए प्लस सी प्लस बी. इकडे पण काय करतो मी याला रिअरेंज करतो, ए प्लस सी मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. पहा कसं घेतलं मी ए प्लस सी प्लस बी. वाटलं तर एक स्टेप वाढवतो अजून तुमच्यासाठी, ए प्लस सी प्लस बी, इकडे ए प्लस सी मायनस बी. नाही तर आपल्याला काय करावं लागेल, ए इंटू ए इंटू बी, ए इंटू सी, अगेन बी इंटू ए, बी इंटू बी, असं आपल्याला काय करावं प्रॉडक्ट घ्यावं लागेल. बरं, त्याच्यापेक्षा आपण एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. काय केलं मी ए प्लस सी प्लस बी. आता हे काय झालं एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय, म्हणजेच काय फॉर्म्युला आपला एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायसाठी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. बरोबर, हा पण फॉर्म्युला यूज करणार. इथे काय ए प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए प्लस सी ही काय टर्म एक्स आणि हा काय वाय, एक्स प्लस वाय म्हणजे काय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. इकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. अथवा ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर कायसाठी आपला जो फॉर्म्युला एक्स प्लस वाय स्क्वेअरसाठी एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. सेम थिंग हिअर, ए स्क्वेअर प्लस 2ac प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय ए, याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता बघा ए स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह आहे, अपोजिट साईड आणि सेम साईन, ए स्क्वेअर कॅन्सल होईल. इकडे बघा सी स्क्वेअर प्लस आणि सी स्क्वेअर प्लस. नोट दॅट दिस इज मायनस बी स्क्वेअर आणि दिस इज प्लस बी स्क्वेअर. डू नॉट गेट कॅन्सल. अपोजिट साईनला आहे बरोबर, आणि साईन अपोजिट आहे. अपोजिट साईन आणि सेम साईन असेल तर कॅन्सल, ए स्क्वेअर कॅन्सल, हेअर सी स्क्वेअर गेट कॅन्सल. काय वाटतं आपल्याला 2ac मायनस बी स्क्वेअर, 2ac मायनस बी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर. 2ac हा मायनस बी स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर करतो, प्लस बी स्क्वेअर होईल. 2ac इज इक्वल टू 2b स्क्वेअर. परत दोन्ही साईडला 2 हे कॅन्सल होईल. ac इज इक्वल टू बी स्क्वेअर. दिस इज द डेफिनेशन ऑफ कंटिन्यूड प्रपोर्शन and therefore A, B, C are in continued proportion. Proved. Okay. Now next is very interesting question, that is question number 5. If A is to B is equal to B is to C and A, B, C are greater than 0, then show that काय दाखवायचं आपल्याला. फर्स्ट खाली लिहितो मी ए प्लस बी प्लस सी इंटू बी मायनस सी इज इक्वल टू काय दाखवायचं ए बी मायनस सी स्क्वेअर. सेकंड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू काय दाखवायचं ए बी प्लस बी सी स्क्वेअर. अँड थर्ड वन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू काय दाखवायचं ए प्लस सी बाय बी. आता फर्स्ट बघा ए इज टू बी, B is to C, A, B, C greater than 0. Then what do we get? We get B square is equal to AC. A is to B and B is to C काय दिलं आपल्याला, that is A, B, C are in continued proportion. So what do we get? B square is equal to AC. We get B square is equal to AC. This is equation 1. आता consider first one, that is LHS. A plus B plus C B minus C. याची आपण LHS घेऊ, RHS दाखवायचं आपल्याला. काय आता ए प्लस बी प्लस सी मल्टिप्लाय करू ए इंटू बी, ए बी मायनस ए सी अगेन बी स्क्वेअर
b into b, b square, b into c, bc, again c into b, that is bc, bc minus c square, bc minus c square, or अथवा plus bc and minus bc get cancel, ab minus ac plus b square minus c square. But again from this b square is equal to kai, b square is equal to ac, so I replace this b square, ab minus ac, this b square is replaced by ac by 1, b square is equal to kai ac, ac square ac is equal to kai b square. मग काय होतं minus ac plus ac get cancel, what we get ab minus c square, what we have to prove, yes we get RHS proved. So if a is to b, this is given, a is to b is equal to b is to c, then we get this relation a plus b plus c into b minus c is equal to ab minus c square. Now second one is second LHS so a square b square, a square c square, b square into b square, b raised to 4, again b square c square, right. अथवा ए स्क्वेअर आपल्याला काय दाखवायचं, ए बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर दाखवायचं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, राईट, अगेन ए स्क्वेअर सी स्क्वेअर, अगेन व्हॉट गेट बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, बी रेस टू 4, अगेन बी स्क्वेअर सी स्क्वेअर, राईट. अथवा इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर सी स्क्वेअर, मी याला काय लिहितो बघा आता, बी स्क्वेअर हा जो बी रेस टू 4 याला मी बी स्क्वेअर स्क्वेअर लिहितो, बी स्क्वेअर स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर, ठीक आहे ठीक. मग काय आपल्याला होतं, आपल्याला जस्ट याचं एक्सपान्शन जर घेतलं तर आपल्याला काय वाटेल, बी स्क्वेअर हा जो ठीक आहे पाहू आपण, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, आता बी स्क्वेअर बरोबर काय आपलं तो, बी स्क्वेअर इज इक्वल टू काय ए सी, सो आय रिप्लेस ए स्क्वेअर सी स्क्वेअर, दिस इज रिप्लेस बाय ए सी, सो ए सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर, सो ए स्क्वेअर बी स्क्वेअर, दिस इज ए स्क्वेअर सी स्क्वेअर, दिस इज अगेन a square c square b square c square. काय रिप्लेस केलं मी, सिन्स by 1 b square is equal to ac, so what do you get, LHS a square b square, a square a raised to 4, a raised to 4, sorry 2a square a square c square is 2 times a square c square plus b square c square. आता आपल्याला बघा इथे काय पाहिजे, b square 2ac पाहिजे, नाव ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता बघा इकडे जर बघितलं आपण काय, याचं जर एक्सपान्शन घेतलं तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि बी लास्ट टर्म काय बी स्क्वेअर सी स्क्वेअर, मिडल टर्म काय येणार याची बी स्क्वेअर आणि ए सी. आता बघा याच्यात काय करतो मी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर
एक ए सी इंटू ए सी लिहितो, 2ac ए स्क्वेअर सी स्क्वेअर, मी याला काय लिहितो ए सी इंटू ए सी प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर, नीट लक्ष द्या. सो ए स्क्वेअर बी स्क्वेअर, एक ए सीसाठी काय लिहितो मी बी स्क्वेअर, 2b स्क्वेअर ए सी बाय 1 ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर, राईट. आता बा धिस इज नथिंग बट, हे काय एक्सपान्शन आहे कोणाचा, ए बी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, ए बीचा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, बी सीचा. आणि धिस इज बा बी इंटू बी, बी स्क्वेअर, ए इंटू सी, ए सी, 2 times बी स्क्वेअर ए सी. सो धिस इज एक्सपान्शन ऑफ ए बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर. सो वी गेट RHS. Now next one, third one is थर्ड बघा आता, LHS ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी, ए स्क्वेअर ह्या बी स्क्वेअरच्या जागेवर काय रिप्लेस करतो मी, ए सी बाय 1 बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी, वरतून ए कॉमन, ए प्लस सी अपॉन ए बी, ए गेट कॅन्सल, ए प्लस सी बाय बी इज इक्वल टू RHS रूट. ओके. क्वेश्चन नंबर 6 बघा, फाइंड मीन प्रोपोर्शनल ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय, कॉमा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पण याच्यातली जी के मेथड आहे त्याच्यात आपण ज्या प्रॉब्लेम सेटमध्ये त्याच्यावर एक्झाम्पल आहे ते आपण बघू, प्रॅक्टिस सेटमध्ये काही दिलेलं नाही त्यांनी के मेथडचे, त्याच्यात आपल्याला लिहिलंच. आता बघा, फाइंड मीन प्रोपोर्शनल ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय, कॉमा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. लेट बी बी द mean proportional of x plus y, x minus y and x square minus y square upon x square y square. That is b square is equal to काय मीन प्रोपोर्शनल असेल तर बी स्क्वेअर इज इक्वल टू काय ए इंटू सी, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, सो एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय, याला मी सेपरेट लिहितो. आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर का ए मायनस बी, ए प्लस बी, म्हणजे इथे काय एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय अपॉन x square y square. So what do you get, x minus y get cancel, b square is equal to काय x plus y into x plus y upon that is taking square root. काय होतं आपल्याला, b square is equal to एक्स प्लस वाय आणि एक्स प्लस वाय म्हणजे एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आहे, एक रेल रूट काढल्यानंतर काय होतं आपल्याला, स्क्वेअर रूट आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची. सो एक्स प्लस वाय याचं रूट काय एक्स वाय, देअरफॉर मीन प्रोपोर्शनल इज एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. ओके.